नमस्कार, मी अपर्णा. अस्वस्थवादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. उन्हाळा तर खूपच वाढला आहे, तर अशा उन्हातून आपण जेव्हा पण घरी येतो तेव्हा मात्र काहीतरी थंड थंड पिण्याची खूप इच्छा होते. तर मग काय, बरेच जण काय करतात, फ्रीजमधलं थंडच्या थंड पाणी कसा पितात. त्याने क्षणभर बरं वाटतं, पण नंतर मात्र खूप त्रास होतो. पण हेच जर का आपण बाहेरून आल्यावर ताक म्हणजेच मठ्ठा पिला तर मन तृप्त होतं आणि उन्हाचा त्राससुद्धा कमी होतो. मग तो ताक साधा असो वा मसाला ताक असो, त्याने पोटाला गारवा मिळतोच. आणि उन्हाळ्यातच काय तर ताक हा केव्हाही आरोग्यासाठी चांगलाच आहे. तर आज आपण मसाला ताक कसा करायचा ते बघू. इथे आपण साधा ताक घेतला आहे, तर हा ताक आपण तूप बनवण्यासाठी साय घोटून त्यामध्ये पाणी घालून काढून घेतला आहे आणि हा असा छान ताक निघाला आहे, तो घेतला आहे. तर हा अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे. आता हा एका भांड्यात ओतून घेऊ. आपण ताक बघू शकता, साय घोटून काढलेलं हे ताक आहे. खूपच छान ताक निघालं आहे. आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून असंच पिलं तर साधं ताकही खूप छान लागतं, पण थोडासा आपण मसाला घातला तर अधिकच रुचकर होतं. तर इथे आपण 1 इंचभर आलं हे असे तुकडे करून घेतले आणि फक्त अर्धी मिरची घेतले. थोडंसं तिखटपणासाठी हे खलबत्त्यात टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर घेतले, ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि चवीपुरतं मीठ. आता हे एकजीव होईपर्यंत कुटून घेऊ. यामध्येच आपण भाजून घेतलेलं जिरं टाकून घेऊ शकतो. आपण जिरं हे भाजून त्याची पूड करून ठेवले तर ती आपण घेऊ. तर हे आपण व्यवस्थित असं कुटून घेऊ आणि इथे आपण हे कुटून घेतलंय. आता हे या ताकात टाकून घेऊ. आणि इथे आपण 1 ते 1.5 चमचा इतका भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली, ती टाकून घेऊ. जिरं हे थंड असतं, तर ते थोडंसं जास्त घेतलं तरी हरकत नाही. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर आपण बीटरने हे छान असं घुसळून घेऊ. आता हे ताक आपण काढून घेतलंय, तेव्हा आपण माठातील थंडगार पाणी वापरलंय, त्यामुळे ते छान थंडच आहे. आणि उन्हाळ्यात फ्रीजच्या थंड पाण्याऐवजी माठाचं थंडगार पाणीच आरोग्यासाठी योग्य असतं. किंवा असंही आपण मिक्स करू शकतो, एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात असं. आणि ताक हा आपण उन्हाळ्यात रोजच प्यायला हवा, खूप फायदेशीर आहे. तर मस्त आपलं ताक तयार आहे. तर कशी वाटली आजची आपली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीने ताक नक्कीच करून बघा. तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.